नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बेत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी करायचा. तर शेवग्याच्या ह्या शेंगा पण आमच्या घरच्याच आहेत. तर ही भाजी खरंच खूप पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी, कारण की शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि विटॅमिन्स असतात. आणि हो, शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंटमुळं आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. आणि शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्या खरंच खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. आणि आपण ही भाजी पातळ रस्सा भाजी, कोरडी भाजी आणि सांबार देखील करू शकतो. आणि शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा ही दोन्ही आपण मिक्स भाजी केली तर ती पण सुद्धा खरंच खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हर्षूला तर खरंच खूप आवडते भाजी, तो खूप आवडीने खातो. आणि यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे आपले हातपाय देखील दुखत नाही. आणि ज्यांना कुणाला शुगर असेल तर आपली रक्तातील साखरसुद्धा मेंटेन असते ही भाजी खाल्ल्याने. तर शेवग्याचे शेंगा आणि फुलांची सुद्धा खूप छान भाजी होते. म्हणजे आपण हादग्याची भाजी करतो ना, हादग्याच्या फुलांची सेम तशीच ती सुद्धा खूप छान लागते. फक्त त्यासोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खायची. आणि रेसिपीचा व्हिडिओ शेअर करण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला पण त्या माझ्या व्हिडिओमधून काहीतरी शिकता यावं आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करावी ही भाजी. आणि प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असेल. तुम्ही वेगळा मसाला यूज करत असाल, मी वेगवेगळा यूज करत असेल. आणि मसाले जरी बदलले ना तरी पण भाजीची चव देखील बदलते. आणि जगातील कितीतरी मेडिसिन गोळ्या असतात ना, ह्या कॅल्शियमच्या पावडरपासून तयार केल्या जातात. आणि गोळ्या खाऊस तर आपण शेवगाच खाल्लेला नाही का चांगला. आणि शेवगा हा कुठल्याही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारा गोष्ट आहे ती. चल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. तर हर्षूसाठी असे बिस्किटचे पॉकेट आणून ठेवावे लागतात घरात, कारण की आम्ही शेतात राहतो आणि इथेच कुठलीही गोष्ट लगेच अवेलेबल होत नाही. कारण की तो रात्री उठल्यानंतर लगेच म्हणतो मला बिस्किट पाहिजे. त्यामुळं ते बिस्किट त्याचे संपायच्या आधीच मला आणून ठेवत असते मी घरात. बिस्किट, त्याचे फ्रूट्स, त्याचे ड्राय फ्रूट्स आणि एक स्ट्रॉबेरीच्या चॉकलेटची बरणी. आपलं कसं एखादी गोष्ट जर आपल्या घरात जर नसेल तर आपण ते ॲडजस्ट करू शकतो, पण मुलांच्या बाबतीमध्ये ॲडजस्ट करता येत नाही. त्याने ती एखादी गोष्ट मागितली, जर आपण त्याला दिली नाही ना, तो लगेच इतका रडायला लागतो का बस. असं असतं त्याचं. तर आता संपलेली माझे गहू, त्यामुळं आता मला आट्यावरच काम भागावं लागणार आहे. तर आहे 5 किलोचा बालाजी आटा आणि हा शरबती गव्हाचा आटा आहे. म्हणजे ती एक गव्हाची जाते शरबती. आणि अजून नवीन गहू यायला टाईम आहे, तोपर्यंत आता आट्यावरच काम चालावं लागणार आहे. रेशनचे गहू पण येतात, पण ते आम्ही कोंबड्यांना घालतो. ते इतकं चांगल्या क्वालिटीचे नसतात का ते आपण खाऊ शकतो. आणि हे बघा मैत्रिणींनो, एखादी गोष्ट जर आपल्याकडे नसेल तर आपण ते ॲडजस्ट करायचे. कधीच म्हणायचं नाही की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. कारण की संसारात एकदा लग्न झाल्यानंतर खूप काही गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि ॲडजस्ट केली तरच आपला संसार शेवटपर्यंत जाऊ शकतो. तर 5 किलो पीठ मला महिन्याभर इझिली जातं. तर त्यासोबत ज्वारी, बाजरी, तांदूळ हे पण असते, तेव्हा ते जातं. नुसते गहू म्हटलं तर ते काही 10 दिवस पण जाणार नाही एवढं. तर चला, बाय बाय, काळजी घ्या.